डोकेदुखीला सर सायंटिफिक भाषेत कसं डिफाईन कराल? कारण की डोकेदुखी म्हणजे मेंदूचं दुखणं. तो दुखणं इज नॉट समथिंग वाईट. दुखणं हे तुमचे बॉडीचं डेंजर सिग्नल आहे. पेन हे बॉडीचं स्मोक डिटेक्टर सारखं आहे. ज्याला मायग्रेन नाही आहे आणि ज्याला मायग्रेन आहे. जसं तुम्ही म्हणाले मेंदूची ठेवण आहे. सगळ्या दोघांच्या मेंदूमध्ये मग काय फरक असतो? सो ज्यांना मायग्रेन आहे हां. त्यांचा मेंदू थोडा जास्त सेन्सिटिव्ह असतो. त्यांच्या मेंदूला सगळं रुटीन तसंच आवडतं. जर जास्त गरम झालं तरी डोकं दुखेल, थंड झालं तरी डोकं दुखेल, जेवण नाही केलं तरी दुखेल, जास्त खाल्लं तरी दुखेल, कमी झोपलं तरी दुखेल, काही जण जास्त झोपले तरी डोकं दुखतं. सो त्यांना सगळं एक लेवलला त्यांच्या ब्रेनला आवडतं. ब्लड प्रेशरचं एक सिम्प्टम्स ना डोकेदुखी आहे असं सांगतात. काय डोकेदुखी आणि ब्लड प्रेशर यांचा काय संबंध? तिथे पण मायग्रेनचा काय संबंध आहे? ॲक्च्युअल नुसतं ब्लड प्रेशरमुळे डोकं दुखणं खूप हाय बीपी झालं हं, तरच दुखतं. हं, पण जे नॉर्मल आपण जे बीपी बघतो 160-100 किंवा असं, हं. ते कारण नाहीये ह्याचं. ते म्हणजे मायग्रेनमुळे तात्पुरतं तुमचं बीपी वाढलं. मायग्रेन हा माझ्या मते मेंदूचा आणि मनाचा, कारण दोन्ही एकच आहेत, त्याचा आजार आहे. सो तुम्ही तुमचं मन जर रिलॅक्स राहिलं, तुम्ही जर शांत आणि इफ यू आर सुखी असाल तर मायग्रेन वाढणार नाही किंवा होणार नाही. हं? नमस्कार, मी अमर अणे आणि तुमचं स्वागत आहे अनस्क्रिप्टेडमध्ये. मित्रांनो, डोकेदुखी ही एक अगदी सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधीतरी डोकेदुखी अनुभवतो. आजही तुम्ही तुमच्या मित्राला विचारा, की "बाबा रे, तुला मागच्या 10 दिवसात डोकेदुखी झाली होती का?" तर तुमच्या 10 पैकी 8 मित्रांचं ना उत्तर होकारच असेल. आणि मग काय केलं तर फार्मसीत गेलो, मेडिकल स्टोअरला गेलो आणि एक कुठलीतरी क्रोसिन किंवा कुठली गोळी घेतली आणि आता बरं वाटतंय. पण मित्रांनो, ही डोकेदुखी जी आहे, ही एक मोठी समस्या आहे आणि या समस्येला वैद्यकीय भाषेतनं समजून घेणं आवश्यक आहे. आम्ही डोकेदुखीला वैद्यकीय भाषेत सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या पॉडकास्टमधनं केलाय आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी होते पुणा हॉस्पिटल पुणे येथील न्यूरोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर सुधीर कोठारी सर. सुधीर कोठारी सरांसोबत चर्चा केली आणि त्या चर्चेतनं मायग्रेन हा कॉन्सेप्ट कळला. मायग्रेन असलेल्या व्यक्तीचा मेंदू आणि दुसऱ्या ज्याला कुठलंच मायग्रेन किंवा डोकेदुखी नाही अशा व्यक्तीचा मेंदू, या दोघांमध्ये एक मूलभूत फरक असतो. तो देखील त्यांनी या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन केलाय. मित्रांनो, डोकेदुखी हे विचारताना सांगितलं, की "सर, डोके फक्त मायग्रेनमुळे दुखतं की नाही मला माहीत नाही. पण असे लोकही असतात जे आमच्या समोर आले तर डोकं दुखतात." त्यावर त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे. याशिवाय डोकं दुखणे हे मायग्रेन किंवा ज्याला आपण म्हणू शकतो, की फार गंभीर नसलेल्या विकारांशिवाय आणखीन कुठल्या विकाराचं लक्षण आहे का? कारण की डोकेदुखी हा विकार तर आहेच, पण हे लक्षणसुद्धा आहे. आणि या पॉडकास्टमध्ये आम्ही माइंडफुलनेस आणि मेंदूला निरोगी कसा ठेवायचा यावरही चर्चा केलेली आहे. मित्रांनो, डोकेदुखीला समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. तुम्हाला डोकेदुखीचे नवीन आयाम कळतील. तर चला सुरू करूया पॉडकास्टला. अ पॉडकास्ट विथ डॉक्टर सुधीर कोठारी सर. परंतु सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुमचे पुढचे नोटिफिकेशन्स मिस होणार नाहीत. तर चला सुरू करूया. सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. नमस्कार. कसे आहात सर? मजेत बोलो. येस. सर, आज आम्ही आमच्या जवळचा एक तर यूथच्या पण आणि मोठ्यांच्या पण सगळ्यांच्या ज्यांना डोकं आहे, त्या सगळ्यांच्या जवळचा आम्ही विषय घेतोय, डोकेदुखी. आणि एक समजून घ्यायचं आहे, की डोकेदुखी आम्ही सहज म्हणतो आणि आम्ही कधी-कधी म्हणतो, की आम्हाला मायग्रेनचाही त्रास आहे. तर डोकेदुखी समजून घ्यायचं आहे, मायग्रेन समजून घ्यायचं आहे. बरं. सुरू करण्यापूर्वी मी फक्त माझं एक ओपिनियन तुम्हाला किंवा मी या तुम्हाला गोष्टीकडे काय काय वाटतंय? हां. बघतो ते मी एकदा सांगतो. सर, डोकेदुखी हा एक विकार आहे असं मला वाटतं, अ, की मला डोके दुखतं माझं. दर 15 दिवसाने, 1 महिन्याने प्रचंड डोकं दुखतं. हा मला विकार आहे असं मी समजतो. आणि अनेकदा मला असं वाटतं, की डोकेदुखी हे लक्षण पण आहे वेगवेगळ्या विकारांचं. ते कदाचित फार डेडली ब्रेन ट्यूमरसारख्या विकारांचं लक्षण असू शकतं किंवा अगदी ज्याला आपण म्हणू शकतो, की चष्मा लागतोय त्याचंही लक्षण असू शकतं. म्हणजे साधी गोष्ट किंवा काहीतरी खूप सीरियस पण. सीरियस. तर त्यामुळे तर आता मला आपल्या या पॉडकास्टमधनं हे डिकोड करायचं आहे. डोकेदुखी डिकोड करायची आहे पहिलं. दुसरं, नेमकी कुठली डोकेदुखी आम्ही
बिंग पेशंट कसं ओळखणार हे आम्हाला दुसरं डिकोड करायचं आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी आहे, हे सर उपाय पाहिजे याच्यावर. म्हणजे तुमचं जे दर 15 दिवसाला दुखते डोकं ते दुखतं कसं त्याच्यावर कमी उपाय. दुखायचं. येस. ठीक आहे, बोलू आपण. तर येस. तर सर माझा पहिलाच प्रश्न, डोकेदुखीला सर सायंटिफिक भाषेत कसं डिफाईन कराल? कारण की डोकेदुखी म्हणजे मेंदूचं दुखणं का? नाही, डोकं दुखणं म्हणजे डोक्यात मेंदूपेक्षाही काही वेगळ्या गोष्टी आहेत. कान आहे, दात आहेत, हं. डोळे आहेत. हं. सो दाताचा त्रास झाला तरी डोकं दुखू हं. शकतं. कानात काही असेल तरी डोळ्याचं असेल तरी डोकं हं. सो डोकं दुखणं म्हणजे मेंदूचंच दुखणं असं नाही. हं. पण बऱ्याच वेळा डोकं दुखतं ते लोकं डोळ्याच्या डॉक्टरकडे जातात हं. किंवा सगळं बाकी करतात आणि शेवटी मेंदूचा विचार करतात. सो उलटं करायला पाहिजे. हं. जेव्हा डोकं दुखतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डोक्यात मेंदू आहे. मेंदू आहे. सो तो मेंदूला काहीतरी त्रास होतोय म्हणून ते दुखतं. आपल्याला कुठेही दुखतं तेव्हा त्या भागात किंवा तिथे जे काही आहे त्याच्यात त्रास होत असतो. हं. सो तुम्हाला पायाला जर दुखतंय तर बहुतेक काटा टोचला असतो किंवा हं. तुम्ही खूप चालले असता आणि म्हणून ते पायाचे मसल्स थकून जातात, म्हणून पाय दुखतात. तसंच डोकं जेव्हा दुखतं हं. काहीतरी मेंदूला हं. त्रास झालाय किंवा तुम्ही दिलाय. हं. तुम्ही काहीतरी त्रास होणारी गोष्ट झाली किंवा तुम्ही ओव्हर काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून डोकं दुखतंय. ओके. तर डोकं दुखणं जर थोडं आणखीन आपण पहिले सायंटिफिक थोडंसं टर्म समजून घेऊ आणि मग लेमन लँग्वेजकडे सो जाऊ. पहिली गोष्ट हं. दुखणं हं. हे तुम्ही आत्ता काहीतरी वाईट गोष्ट आहे अशा दृष्टीने बघताय. अगदी. तो दुखणं इज नॉट समथिंग वाईट. दुखणं हे तुमच्या बॉडीचं डेंजर सिग्नल आहे. हं. जर तुमच्या घरात किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, हं. तिथे स्मोक डिटेक्टर्स असतात. हं. ते कशासाठी असतात? आग की लागली. आग लागली तर ते समजायला. हं. ते नसेल, ते बंद पडलं तर आग लागेल, ते जळून जाईल खोलीत तरी हं. समजणार नाही. बरोबर. तसंच पेन हे बॉडीचं स्मोक डिटेक्टर सारखं आहे, हं. की कुठेतरी टिश्यू डॅमेज होतोय, काहीतरी त्रास होतोय, लक्ष द्या. दॅट इज व्हॉट. सो जेव्हा तुम्ही चालताय आणि एकदम तुमचं अनवाणी चालताय आणि तुमच्या समोर काहीतरी काटा आहे आणि हं. टोचतात, तर हं. तुम्हाला इमिडिएटली तो सिग्नल जातो ब्रेनला, बरोबर, की काहीतरी बरोबर. टोचतंय, पाय हं. काढा, तिथे समथिंग इज गेटिंग हर्ट. हं. मग तुम्ही पाय काढता किंवा सेम वे काहीतरी गरम हाताला लागला, तुम्ही का बाजूला बरोबर. घेता. सो हे ऑटोमॅटिकली होत असतं. हं. प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा काही डॅमेज नाहीये हं. आणि तरी कंटिन्युअस दुखत राहतं. त्याला आम्ही वेगळे न्यूरोपॅथिक पेन म्हणतो किंवा ब्रेनच्या ह्याच्यात की नर्व्ह पण डॅमेज नाही. कधी-कधी न्यूरोपॅथिक पेन म्हणजे काय, की जी सिस्टीम आहे, हं. हं. समजा तुमच्या अंगठ्याला लागलं, हं. तर ती नर्व्ह तो मेसेज पाठवते मेंदूला, हां. की तिथे काहीतरी डॅमेज होतंय, काहीतरी करा. बरोबर. समटाईम्स ह्या सिस्टीममध्ये डिफेक्ट होतो. म्हणजे काही डॅमेज नाहीये तरी तो फोन फिरवला जातो, की काहीतरी डॅमेज होतंय, काहीतरी डॅमेज होतंय. बरोबर. सो ते न्यूरोपॅथिक पेन ज्यांना डायबिटीज असतं किंवा हां. त्यांचे पाय का दुखतात? ते नर्व्ह डॅमेज झाले असतात. ओके. पायात काहीच प्रॉब्लेम नसतो. हां. काटा नाही, काय नाही, काय नाही. हां. पण ती नर्व्ह ब्रेनला सारखं सांगते, की इथं काहीतरी जळतंय, इथे काहीतरी भाजतंय, इथे काहीतरी बरोबर. दुखतंय. हं. सो हे न्यूरोपॅथिक पेन. सर मग आपण या डोकेदुखीला डिव्हाईड करू शकतो की किंवा ज्याला म्हणू शकतो की टाइप्स ऑफ सो डोके दुखण्याचे बरोबर बरेच कारण आहे. हां. एक सगळ्यात मोठं कारण आहे प्रायमरी हेडेक म्हणतो आम्ही त्याला. प्रायमरी हेडेक म्हणजे काय, की फक्त डोकं दुखतंय, दुसरं काही त्याला कारण नाहीये हं. अँड म्हणजे इन अ वे आम्हाला काही माहीत नाही. सगळ्या तपासणी नॉर्मल आहेत. एम-आर-आय नॉर्मल, हे नॉर्मल, हां. ते नॉर्मल, सगळं नॉर्मल. बरोबर. पण डोकं दुखतंय. हं. हं. ते काही खोटं नसतं. त्या व्यक्तीचं ॲक्चुअल डोकं दुखतं, जसं हं. तुमचं दुखतं. सो ते दुखतं. बरोबर. पण जर तुमचा आज एम-आर-आय केला, स्कॅन केला, हं. तपासणी केली, सगळं नॉर्मल येईल. हं. सो हे प्रायमरी हेडेक असतं. ओके. आणि काही वेळेला ब्रेनमध्ये ट्यूमर असते किंवा ब्रेनमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं किंवा मेंदूत सूज येते, प्रेशर वाढतं, व्हॉटएव्हर वेगळं म्हणजे दोज आर कॉल्ड सेकंडरी हेडेक. ओके. तर पहिली गोष्ट आम्हाला ओळखायचं असतं की हे प्रायमरी हेडेक ग्रुप आहे का सेकंडरी हेडेक ग्रुप. बरोबर. आणि जनरली हं. आपण असं म्हणू की जर 5 वर्षाच्या वर तुम्हाला वारंवार असं मधून-मधून डोकं दुखत असेल, हं. तर ते युजुअली प्रायमरी हेडेक. प्रायमरी. कारण काही सेकंडरी असतं तर बाय नाव 5 वर्षात काहीतरी झालं असतं. बरोबर. बट तुम्हाला रिसेंट म्हणजे 4 दिवस झाले अचानक खूप हं. डोकं दुखायला लागलं, त्याला हं. तुम्ही मायग्रेन म्हणणं थोडं डेंजरस आहे. बरोबर. सर मग आपण प्रायमरी हेडेकला सगळ्यात पहिले डिकोड करूया. हो. प्रायमरी हेडेक याचे काय प्रकार आहेत पहिलं आणि जसं तुम्ही मायग्रेन म्हटलं, तर इन जनरल मग डोकेदुखीलाच मायग्रेन म्हणतात का? हा मग माझा दुसरा प्रश्न. नाही, सो मायग्रेन हे सगळ्यात कॉमन कारण आहे प्रायमरी हेडेकचं. ओके. सगळ्यात आणि मायग्रेन हे अतिशय कॉमन गोष्ट आहे. म्हणजे साधारण 15 ते 20% लेडीजमध्ये दुखतं, 10 ते 15 जेंट्समध्ये दुखतं. अच्छा. टक्के. ओके. हं. हां. आणि जर सौम्य आता कधीतरी ज्यांना डोकं दुखतं, साधं डोकं दुखतं म्हणतात, हां. एखादी म्हणजे पेन किलर गोळी खाल्ली बरं वाटतं
किंवा बाम लावला झोपलं बरं वाटतं, हं. ते सुद्धा मायग्रेनच आहे, पण हं. तो इतका कमी लेवलचा आहे की ती व्यक्ती डॉक्टरकडे जात पण नाही, त्यांना गरज पण वाटत, कारण त्यांना लहानपणीपासून असं असतं. हं. ज्याला मायग्रेन असतं, हं. हा मायग्रेन आपण एक प्रकारचं तुमच्या मेंदूची ठेवण समजू, किंवा हं. मेंदू तुमचा तसा बनवला गेला आहे. ओके. तो तुम्हाला तुमचा ब्रेन थोडा सेन्सिटिव्ह असतो, हं. ज्याला मायग्रेन आहे त्याला. हं. काही जणांना किती पण त्रास झाला, हं. किती पण उशिरा जेव्हा झोप नाही झाली, दगदग झाली, डोळ्यावर लाईट आले, हं. काय पण झालं, त्यांचं डोकं दुखत नाही. त्यांना ओके. मायग्रेन हं. नसतं. हं. हे लकी, हं. आय डोंट नो त्यांना लकी म्हणायचं का, मी का लकी नाही म्हणायचं मी नंतर सांगेन. येस. पण ज्यांना मायग्रेन हां. असतं, त्यांना हे कुठलीही गोष्ट झाली की डोकं दुखतं. सर एक फक्त हे करतो. मेंदूची ठेवण तुम्ही म्हणालात. हे बरोबर. हं. याला पण डिकोड आपण करूया. हो, मेंदूची ठेवण म्हणजे ती तुम्हाला अनुवांशिक हं. पद्धतीने तसाच मेंदू तुम्हाला मिळालेला असतो. हां. तुमच्या आई किंवा वडील कोणाला त्यांना सुद्धा ते मायग्रेन असतं. त्याला बरेच वेळा जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात, आम्ही म्हणतो तुमच्या घरी कोणाला डोकं दुखतं का? नाही. मग कोणाला पित्ताचा त्रास आहे का? हो, हो, पित्ताचा हां. त्रास होतो. मग पित्त झालं की काय होतं त्यांना? नाही, थोडं डोकं दुखतं, उलटी होते, बरं वाटतं. सो काय होतं की लोकं पित्तामुळे जे डोकं दुखतं, हां. त्याला डोकं दुखणंच समजत नाही. हां. त्याला पित्तच समजतात तसं आणि म्हणतात. ते डोकं दुखतंय असं म्हणतच नाही, किंवा त्याचं सगळं लक्ष पोटाकडे जातं. हं. सो काय आहे की मायग्रेन हा सगळ्या शरीराचा आजार आहे. ओह! नुसतं मेंदूचा नाहीये. अच्छा. सो जेव्हा मायग्रेनचा अटॅक येतो, तुम्हाला पोट खराब होऊन जातं, हं. पोटात काही खावायची इच्छा होत नाही, हं. डचमळतं किंवा ॲसिडिटी होते आणि सगळं लक्ष तिकडेच जातं लोकांचं, की हे पोटाचा आजार आहे. हं. सो मायग्रेन ज्याला लोकं ॲसिडिटी म्हणतात, हं. ते ॲक्चुअली पोटाचा नाही आजार, तो सगळ्या शरीराचा असतो. होल जी-आय-टी सिस्टम स्लोज डाउन, तुमची बॉडी वॉन्ट्स टू टेक रेस्ट, हं, हं, हं. एनर्जी लेव्हल कमी होते. सो हे मायग्रेन इज अ होल बॉडी सिस्टम. सर मग ज्याला मायग्रेन नाही आहे आणि ज्याला मायग्रेन आहे, जसं तुम्ही म्हणाले मेंदूची ठेवण आहे, तर त्या दोघांच्या मेंदूमध्ये मग काय फरक असतो? सो ज्यांना मायग्रेन आहे, हां. त्यांचा मेंदू थोडा जास्त सेन्सिटिव्ह असतो. त्यांच्या मेंदूला सगळं रुटीन तसंच आवडतं. जर जास्त गरम झालं तरी डोकं दुखेल, थंड झालं तरी डोकं दुखेल, जेवण नाही केलं तरी दुखेल, जास्त खाल्लं तरी दुखेल, हं. कमी झोपलं तरी दुखेल, काही जण जास्त झोपले तरी डोकं दुखतं. हं. सो त्यांना सगळं एक लेव्हलला त्यांच्या ब्रेनला आवडतं. हं. दुसरी गोष्ट, त्यांचा ब्रेन इन अ वे दे हॅव शोन स्टडीज की त्यांचं ब्रेन जास्त बाहेरचे आवाज किंवा बाहेरचे स्टिम्युलेशन फिल्टर नाही करू शकत. हां. सो फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कुठेतरी बसलाय आणि तिथे खूप जोरजोरात बेल वाजतेय काहीतरी सारखी कंटिन्युअस. तर नॉर्मल व्यक्तीला थोड्या वेळाने त्या बेलचा त्रास होणं बंद होऊन जातं. हं. त्यांचा मेंदू ते फिल्टर आउट करतो. तो आवाज बरोबर. त्यांना येत नाही. येत नाही. हं. पण मायग्रेनच्या पेशंटला दर वेळा बेल वाजेल तो त्रास ब्रेनपर्यंत पोहोचत राहतो आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो. सो त्यांचं ब्रेन ॲक्चुअली वेगळा असतो. मायग्रेनियरचा ब्रेन आणि नॉर्मल व्यक्तीचा ब्रेनमध्ये फरक असतात. अच्छा. सर आता जसं मी मायग्रेनच्या ब्रेनच्या व्यक्तीकडे थोडं येईल. आता एखाद्याची जन्मापासून असतं बरोबर? हं. म्हणजे जन्माला आला म्हणजे आईच्या गर्भात मला वाटतं अ, अ, जेव्हा मेंदूची निर्मिती होते, मला वाटतं तेव्हापासूनच असतं. तेव्हापासूनच ते होतंय. हो. ठीक आहे? पण त्याची लक्षणं तेव्हा हां. नाही येत. अगदी. मी त्याच्याकडेच येत होतो, की आता मग सर तो आलाय, पण त्याला ना ते 16व्या वर्षी, 18व्या वर्षी कधीतरी ते नाही, नाही, एवढ्या उशिरा नाही, एवढं आधीच कळतं. आधी पण कळतं. हो. अच्छा. आता काही मुलं असतात, ते हां. 3 मंथ कोलिक म्हणतात. 3 महिने झाले की रोज संध्याकाळी रडतात ते मुलं. अच्छा. लहान बाळ हो, असतात. बरोबर, बरोबर. हां, त्याची बरेच वेळा कारणं कळायला नाही. पण आता हे बघितलं गेलंय की ज्यांना हे असं 3 मंथ कोलिक असतं, हां. त्याला ते आपलं जुनं काय ते ड्रॉप्स असायचे ते, हो, कोलिकचे ड्रॉप्स असतात हां, ते. हां. तर ते देतात. हां. हे काय त्याचं कारण कोणाला समजलेलं नाही. हं. बट बरेच वेळा ही मुलं पुढे जाऊन त्यांना मायग्रेन होतं. सो ज्यांना, किंवा सेकंड ग्रुप असतो असा, हां. की ज्यांना काही कारण नाही, 1.5-2 वर्षाची मुलं असतात, अचानक एकदम पळत-पळत आई-वडिलांच्या आईला पकडतात आणि चक्कर येते म्हणतात. 1-2 मिनिटं चक्कर येते आणि जाते त्यांना. हां. सो ह्याला पॅरोक्सिस्मल व्हर्टिगो ऑफ चाइल्डहूड म्हणतात. हो. ह्या मुलांना पण नंतर जाऊन मायग्रेन होतं, अच्छा. किंवा त्यांच्या आई-वडिलांना मायग्रेन असतं. अच्छा. सो हे मायग्रेन ज्याला आहे, हां. त्याचं ब्रेन सुरुवातीलाच दिसायला लागतं. हो. मग नंतर जसे शाळेत जायला लागतात, हं. मग त्यांना डोकं दुखणं किंवा चक्कर हे प्रकार हळू-हळू नंतर सो मायग्रेननी डोकं दुखणं नंतर यायला लागतं. हां. साधारण 7-8 7वी 8वी त्याची नंतर. पूर्वलक्षणं जी असतात ती ती असे साधी असतात, अच्छा, हां. चक्कर किंवा पोट हां. दुखणं किंवा वेग असायचं, ओव्हर सेन्सिटिव्ह असतात. हो. मी हा पॉडकास्ट माझ्या मुलाला दाखवणार नाही. नाहीतर तो सांगेल, "बाबा, हे डोकं दुखतंय हे बघा तुम्हाला सरांनी सांगितलंय. हे असंच दुखतंय माझं डोकं." हो, असं म्हणायचा. शिकेल. सो बरोबर. म्हणजे आता मायग्रेनचं मी असं समजतं, की हां. तुमचा मेंदू थोडा सेन्सिटिव्ह आहे. हं. सो हं. असे जसं हर्डल जंप असतात, हां.
तुम्ही ग्राउंडमध्ये ते पाहिलेत कसे ते हो, हो. अगदी. हां. सो असे एक एक हर्डल्स अडथळे जसे आयुष्यात यायला लागतात हां. तेव्हा डोकं दुखणं सुरू होतं. सो अच्छा. फर्स्ट टाइम आता माहित नाही मला हल्लीचं काय शिकवण, पण फर्स्ट टाइम मी पूर्वीचे तरी जे पेशंट 7वीत आले की डोकं सुरू व्हायचं. अच्छा. का 7वी पर्यंत परीक्षा नसायची. 7वी हां. पर्यंत त्यांचं Chill अभ्यासाचं हे राहायचं सगळं थोडंसं. ठीक हां. आहे. जो नोबडी बॉदर्ड. हं. 7वी मध्ये एकदम करिक्युलम सडनली एकदम वाढतो हं. आणि बरेच लोक ज्यांना हेडेक होणार असतं पुढे, ज्यांना मायग्रेन असतं त्यांचं 7वीत सुरू होतं. आणि ज्याला 9वी पर्यंत नाही दुखलं हं. त्याला युजली मायग्रेन नाही होत. बरोबर. कारण 9वी 10वीत डोकं नाही दुखलं तर बहुतेक त्या मुलाला मायग्रेन पुढे होणार नाही. सो मायग्रेन 40, 45, 50 वर्षाचा व्यक्ती झाला आणि डोकं दुखायला लागलं आणि म्हटलं मला मायग्रेन निदान केलं, युजली ते चुकीचं. हो. तुम्हाला जर मायग्रेन असेल ते आधीपासूनच असतं. अच्छा. सर आता जो 7वी-8वीतला मुलगा आहे, अ, त्याचं आता मी थोडंसं डायग्नोसिसकडे किंवा कुठलं मायग्रेन रिस्की आहे, की आता डॉक्टरांची गरजच आहे, या गोष्टीकडे मी येतो. मी प्रश्न पहिले एक पूर्ण असा करतोय, की 7वी-8वीत डोकं दुखतंय, कंटिन्युअस दुखतंय. त्यावेळेस माझ्यासाठी एक कारण होतं, शाळेला शाळेला सुट्टी मारण्याचा 2 कारण होतात. एक पोट दुखणं, एक दुसरं डोकं दुखणं. बरोबर. दोन्ही बाहेरनं कळत नाही. हां. आधी तुम्ही ओळखू शकत नाही माझं डोकं दुखत आहे की येस, नाही. येस. आणि खूपदा पालकांना असं वाटतं, की हा नाटकच करत असेल. एवढं कसं काय वारंवार डोकं दुखतं? तर तिथे जर डोकंदुखी ॲड्रेस केली, तर मायग्रेनचं निदान होऊ शकतं का? आणि कुठलं मायग्रेन आता मेडिकल इंटरव्हेन्शनची गरज आहे. आता तुम्हाला डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. नंतर येऊ त्याकडे हां, कधी ठीक इंटरव्हेन्शन आहे. आणि हां, काय इंटरव्हेन्शन. ठीक आहे. पहिले पण बरेच वेळा अशी मुलं ज्यांना डोकं दुखतंय हं, हां, ते आई-वडिलांनी लक्षात घ्यायचं की कधी दुखतं. हं, सो जर दरवेळेला जर काहीतरी टेस्ट आली आणि हं, त्याच्या आधी दुखलं किंवा हं, परीक्षा आली, चाचणी एक्झाम व्हॉटएव्हर तेव्हा हं, डोकं दुखत असेल तर प्रोबॅबली मायग्रेन आहे. हं, ही मुलं बरेच वेळा आजारी पडतात परीक्षेच्या. हं, सो ताप येऊ शकतो, पोट दुखू शकतं, अंग दुखतंय काहीतरी हं, किंवा डोकं दुखतं. हं, ते काही ढोंग नाही करत आहे. हं, त्यांना ॲक्चुअल दुखतं. हं, बट ते त्यांना ती स्ट्रेस लेव्हल त्यांच्या मेंदूला झेपत नाही. हं. सो यू हॅव टू लर्न दॅट आणि त्यांना शिकवायला लागतं की रेग्युलरली अभ्यास करा म्हणजे मग ते परीक्षा जवळ आल्यावर त्यावेळेला ताण नाही होत किंवा ते बाकीचं रुटीन नीट ठेवा. एक्सरसाइज आणि हे जर रेग्युलर ठेवलं तर त्याच्याने पण मेंदूला हेल्प होतं मायग्रेनच्या लोकांना. सो व्यायाम करणं, नीट झोप घेणं, टाईम टू टाईम जेवणं ह्या गोष्टी ह्या मुलांनी शिकायला पाहिजे. हं, आता 10वी नंतर नेक्स्ट परत 12वीला हं, हे येतं की हं, आता हं, कुठे ॲडमिशन घ्यायची, हं, जॉइंट एंट्रन्स आणि हे ते. हं, त्याच्यामुळे तेव्हा एक डोकेदुखी आहे. हं, ते झाल्यावर जेव्हा सुरुवातीला जॉइन होतात, हं. मग ते पहिलं वर्ष, दुसरं वर्ष इंजिनिअरिंगची म्हणा किंवा आर्किटेक्चर किंवा सगळी अवघड असतात. सो हो. तेव्हा सगळ्यांचं डोकं दुखतं आणि बरेच वेळा ज्यांना असतं ते तिथं त्यांना एकेकाला अडथळे येतात. हं. नेक्स्ट यू विल से इज पास आउट झाला, हां. जॉब शोधायला लागला, जॉब मिळत नाही, तेव्हा डोके दुखतात. नवा जॉब आला, नवा बॉस आला, तेव्हा दुखतं. सो हे सगळं मुलींच्या केसमध्ये लग्न झालं की इट्स अ ह्यूज चेंज. मुलांच्या केसमध्ये सर. मुलींमध्ये जास्त आहे. अच्छा. नाही पण त्यांना मुलांना पण बदलून त्यांना दुसरीकडे जायला हां, लागतं. बरोबर, सो त्यांचं सगळंच वातावरण बदलून बरोबर, जातं. खरं आहे. सो त्यांचं ते घरी त्यांच्या प्रोटेक्टेड ह्याच्यात असतात. हं. अँड देन सडनली दे हॅव टू गो तिथे सासू-सासरे बरोबर. हे ते सगळं हं, कितीही म्हटलं हं. तरी इट इज अ ह्यूज चेंज. बरोबर, बरोबर. खरं आहे. त्यामुळे तेव्हा त्यांना दुखतं. नेक्स्ट मी म्हणेन आयुष्यात जेव्हा जॉब स्ट्रेस असं हं, तसं हे असतंच की यु नो आय-टीचे लोकांना फॉर एक्झाम्पल असाइनमेंट्स असतात आणि ते या विशिष्ट वेळेत ते संपवायचं हं. तेव्हा त्यांना हेडेक होणार, त्यांना मायग्रेनचा त्रास होणार. 40-45 नंतर सून आली की सुरू होतं. हां. सो हे ईच टाईम देन आफ्टर दॅट नेक्स्ट स्ट्रेस विल बी व्हेन युअर हजबंड ऑर वाईफ डाईज. हां, दॅट इज अ ह्यूज स्ट्रेस अगेन. आणि तेव्हा पण अदरवाईज युज्युअली वय जसं वाढतं हेडेक कमी व्हायला लागतो. मायग्रेन ज्याला असतं, हं, आपण असं म्हणू की थोडं त्यांचा मेंदू पण बदलतो, डोकं दुखणंच कमी होतं हं. आणि थोडं त्या वयात जर नाही झाले समंजस तर कधी होणार. त्यामुळे तेव्हा थोडे दे लर्न हाऊ टू हँडल देअर ब्रेन. त्यांना कळतं की आपल्या मेंदूला किती जमतंय, किती नाही. सो वय झाल्यावर युज्युअली मायग्रेन कमी होतं. बरोबर. म्हणजे एकूणच हा जन्मापासून शेवटपर्यंत असतं. ट्रिगर करणारा आजार आहे किंवा जन्मात त्याची बीजं असतात जन्मापासून. तो वेगवेगळ्या तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींना तो ट्रिगर होतो वयात Right. त्या कंडिशन्सनुसार बाह्य घटकांमुळे. हो. आणि तो मॅनिफेस्ट होतो किंवा तो मग डोकं दुखायला लागतं. बरोबर. बरोबर. आता सर आपण याचं एक डायग्नोसिस आपण कसं करावं? कारण की तुम्ही आता जे सांगितलं, आप एक सरळ सांगतो की हा मायग्रेन आहे. असं एक सरळ लोकं म्हणतात की आम्हाला मायग्रेन आहे. दुसरं आम्ही काय करतो खूपदा, आम्ही ना डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो.
हो. हे आमचं तर डोकं डोळ्याचे दुखतंय. डॉक्टरांचं कसं आहे, तुम्ही हां. डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला हां. तर इन जनरल कुठल्याही डॉक्टरकडे गेला हं. आणि डॉक्टरांनी तुम्हाला ब्लँक चिठ्ठी घेऊन पाठवलं, की हं. तुम्ही नाराज होता. हं. काहीतरी द्यावं लागतं. तसंच डोळ्याच्या डॉक्टरांना बिचार आय कांट ब्लेम देम. ते हं. 0.25 तरी नंबर देतील तुम्हाला. हां. हां. सो पण काय होतं, तो चष्मा घातला, की तुम्हाला तात्पुरतं थोडे दिवस बरं वाटतं. ही हां. दुसरी गोष्ट तुम्ही एक समजायला पाहिजे, की हां. प्लॅसिबो इफेक्ट. हां. डॉक्टरकडे गेला तुम्ही फीस भरले, हं. डॉक्टरने काहीतरी तुम्हाला तपासलं आणि नंतर हं. प्रिस्क्रिप्शन दिलं, चष्मा दिला किंवा काहीतरी गोळी दिली. तुम्हाला बरं वाटायलाच पाहिजे. हं. थोडे दिवस प्लॅसिबोमुळे तुम्हाला बरं वाटणार. हं. पण नंतर त्याचं मूळ काही दिवसांनी परत दुखायला लागतं. कारण चष्मा हा कारणच नसतं. हं. ज्यांना दिसायला त्रास होतोय, टीव्ही बघताना नीट क्लिअर दिसत हं. नाही किंवा वाचताना हं. स्ट्रेन येतो, त्यांना आय कॅन अंडरस्टँड की हं. चष्म्यामुळे त्यांच्या डोक्याला त्रास होतो म्हणून डोकं दुखतं. हं. पण अदरवाईज हे मोस्ट ऑफ द टाईम चष्मा ही चुकीची आहे. तसंच बरेच वेळा मायग्रेन त्याचं चुकीचं निदान होतं सायनस. कॉमनेस्ट कारण मी तुम्हाला सांगितलं हो. ॲसिडिटी. ॲसिडिटी. हां. सो तुम्हाला जोक वाटेल हां. आणि सगळ्यात जास्त मायग्रेन पेशंट्स कोणाकडे जातात? हं. कुठल्या डॉक्टरकडे जातात? पोटांच्या? पोटाच्या. हो. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट सी मोर मायग्रेन दॅन न्यूरोलॉजिस्ट. हो. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे कारण आपल्याकडे सगळ्यांना वाटतं पोट म्हणजे पित्ताचा त्रास म्हणजे पोटाचा त्रास. सो ते हं. पहिले गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जातील, हं. स्कोपी वगैरे करून घेतील, त्याच्या गोळ्या घेतील, नाही येत असले ॲसिड मग मायग्रेनच्या गोळ्या ते गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट देतात. हं. त्यांनाही माहिती आहे हे मायग्रेन आहे. हं. सो मायग्रेन इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ पोटाचा त्रास जे गॅस्ट्रो आहे. हं. मग नेक्स्ट सेकंड स्पेशालिटी कोणाकडे जातात? ENT. ENT. कारण दुःख असं समोर जर ज्यांचं समोर दुखतं हं. आणि मग ज्या वेळेला दुखतं तेव्हा थोडंसं स्लाइटली चोंदल्यासारखं हां. होतं तेव्हा बरोबर. आणि ते एक गोळी खाल्ली, दुसऱ्या दिवशी बरं वाटतं. बरोबर. सो जे लोकं म्हणतात मला दर 1-2 महिन्यांनी सायनसचा अटॅक येतो हां. आणि तो असा छोटा सायनस असतो 1 दिवसात बरं. हां. सायनुसायटिस म्हणजे काय असतं, की नाकात जे बाजूला सायनस असतात असे हवा भरलेले ते बोन्समध्ये हवा हां. भरलेले असे स्पेसेस असतात. हां. ते चोकअप होतात आणि त्याच्यात पससारखं तयार होतं. अच्छा. त्याला सायनुसायटिस म्हणतात. हं. सो ज्याला सायनुसायटिस होतं ते इन्फेक्शन आहे. ते पू झालेलं असतो ऑलमोस्ट हं. आतमध्ये. हं. ते 1 दिवसात बरं नाही होणार. त्याला अँटिबायोटिक हे ते आणि ENTकडे गेल्याशिवाय 4-5 दिवस ते बरं नसतं होत. हं. पण ज्यांना हे असलं खोटं सायनस होतं, की हां. दर महिन्याला 2 महिन्याला दुखतं, एक गोळी खाल्ली दुसऱ्या दिवशी बरं वाटतं. मग त्यांना बऱ्याच वेळा थंडी एक्सपोज झालं की होतं. हां. सो आपला मेंदू शिकतो हळू-हळू, की तुम्ही जर तुमच्या डोक्याला थंडीनी डोकं एकदा दुखलं, की तुम्ही म्हणा मला ते हं. थंडी एक्सपोज झाली होतं. हं. पुढच्या वेळेला तो माणूस जेव्हा एसी खाली बसतो, तो आमच्याकडे काय-काय पेशंट येतात, की मी 10 मिनिटं एसी खाली बसलं, की डोकं दुखतं. हे का होतं? एसीनी काही होत नाही, पण हं. तो एसी खाली बसल्या-बसल्या तो टाईम बघायला लागतो. अरे 2 मिनिटं झाले अजून नाही डोकं दुखत, 5 मिनिटं आणि मग बरोबर थोड्या वेळाने दुखायला लागतं. हो. सो सेम वे फूड्स. हं. काय-काय जेवणाचे पदार्थ खाल्ले ते म्हणतात, मी तूर डाळ खाल्ली की डोकं दुखतं, मी हे खाल्लं की डोकं दुखतं. ती खाल्ली की त्यांना माहिती असतं आज दुखणार आहे हं. आणि दुखतं त्यांचं. अगदी. सो ॲक्चुअली फूडचं स्टडीज केलेले हं. फार काही नाही. मे बी रेड वाईननी काही जणांना दुखतं, मे बी डार्क चॉकलेटनी कोणाला दुखतं. बट असं काही नाहीये की ह्याच्यानी दुखेलच. देअर आर मेनी पेशंट्स विथ मायग्रेन. मी हं, स्वतः हं. आहे. चॉकलेट खातो, मला काही होत नाही. पण काही जण म्हणतात मायग्रेनवाल्यांनी चॉकलेट नाही खायला पाहिजे. हं, हं. चॉकलेटनी तुम्हाला चांगलं वाटत असेल, तर तुमचं डोकं दुखणार नाही उलटं. उलट. बरोबर, बरोबर. आता सर काही एक्सटर्नल फॅक्टर्स असतात, जे ना डोकेदुखीला ट्रिगर करतात. हं. तसं तुम्ही तर पूर्ण लाईफचा पूर्ण प्रवासच सांगितला, की शेवटपर्यंत कसं दुखणार आहे. पण मी ते मुद्दाम ते ट्रिगर्स सांगतो. सो उदाहरणार्थ असे काही लोक असतात आपल्या आयुष्यात, ते समोर आलं कीच डोकं दुखायला लागतं. सो सी तुमच्या डोक्याला त्रास होणारी गोष्ट जर असेल, हां. तर ते डोकं इथे आपण एक फार विशिष्ट किंवा फनी गोष्टीवर येऊ. मी एक तुम्हाला एक माझ्या मित्राची गोष्ट सांगते. डॉक्टर स्वतः. हो. तर आम्ही मुंबईला चाललो होतो कॉन्फरन्सला हां. आणि ते म्हटले, "अरे, मी 15 दिवसापूर्वीच मुंबईला जाऊन आलो एअरपोर्टला आणि आल्यावर दुसऱ्या दिवशी एवढं डोकं दुखलं." मी म्हटलं, "का रे?" नाही म्हणे, "ते माझी मेहुणीला पिकअप करायला गेलो होतो. ती ऑस्ट्रेलियाहून आली, तिला पिकअप करायला गेलो होतो एअरपोर्टवर हां. रात्री." मी म्हटलं, "हो का? एअरपोर्टवर होतो?" म्हटलं, "नाही रे, पण विचित्र. 1.5 महिन्यापूर्वी माझ्या भावाला मी पिकअप करायला गेलो तेव्हा नाही दुखलं." सो कसं असतं, की जी गोष्ट तुम्हाला करायची असते, हां. वॉन्ट टू असते, हां. त्याच्याने डोक्याला त्रास नाही होत. पण जी हॅव टू असते, जायचं नाहीये पण आता बायकोची बहीण आहे, जावंच लागेल, मग अच्छा. दुखतं. सो जेवढे आयुष्यात तुम्ही हॅव टूचे वॉन्ट टू कराल, हां. ते बरं. सो ती व्यक्ती जर तुमच्या समोर येणारच असेल, हां. तुमची बॉसच आहे, हं. ती नाही आवडून चालणार नाही. यू हॅव टू हं. स्टार्ट लाइकिंग, की तो हं. ओके, तो येणार आहे. हां. सो त्या जेवढ्या तुम्ही गोष्टी डोक्याला त्रास होणाऱ्या हं. कमी कराल, हं. तितकं डोकं कमी दुखेल.
क्या सो बात. मी अगदी सिंपल हे म्हणतो, मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन ही प्रवृत्ती आहे तुमच्या मेंदूची डोक्यात. डोक्याला त्रास होणारी गोष्ट झाली की तुमचं डोकं दुखणार. आणि तुमच्या डोक्याला कशाने त्रास होणार? तुमचा मेंदू वेगळा आहे, दुसऱ्याचा वेगळा आहे. कोणाला थंडीने होईल, कोणाला उन्हाने होईल, कोणाला लाईटने होईल. पण तुमच्या डोक्याला ज्या गोष्टींनी त्रास होतात त्या कमी करायचं. क्या बात आहे. हा, कारण की खूपदा असंच होतं. हे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या, की मग खरंच डोकं दुखायला लागतं. सो ज्या कंट्रोलमध्ये हां. नाहीये खरंच, हां, त्याचा त्रास करून घेण्यात काय पॉइंट आहे? बरोबर. यू कॅन्ट डू एनिथिंग. सो तुम्ही तुमच्या डोक्याची चावी तुमच्या बॉसकडे देऊन ठेवली, की तो बॉस आला की तुमचं डोकं दुखणार, सासू आलं की डोकं दुखणार, ह्याला काहीच अर्थ नाही. सो यू हॅव टू रिगेन कंट्रोल, की हे येणार आहे, हे आले तरी मला त्रास होणार नाही आणि मी करून घेणार नाही. हे तुम्ही शिकायला पाहिजे. सर, एकदा ना असं चर्चा सुरू होती आणि त्यात सांगितलं की ब्रेनला रिसेटची आवश्यकता असते. ब्रेनला जेव्हा रिसेटची आवश्यकता असते, ते डॉक्टर म्हणाले की तेव्हा ब्रेन शटडाऊन होतं. तर त्याचं एक लक्षण डोकेदुखी आहे. So- तर त्याबद्दल काय सांगू शकाल? सो मायग्रेन हे बरेच लोक किंवा बरेच डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्ट सुद्धा मायग्रेनला विकार समजतात. तो काही दोष नाहीये. मायग्रेन माझ्या मते आणि बरेच असे स्पेशलिस्ट ज्यांच्या मते मायग्रेन ही तुमच्या मेंदूची एक डिफेन्स मेकॅनिझम आहे, डिफेन्स सिस्टीम आहे. जेव्हा मेंदूला त्रास होणारी गोष्ट होते एक लिमिटच्या वर, तुम्ही असं समजा की माझ्या पुस्तकात मी लिहिलंय, प्रेशर कुकर असतो, तो एका विशिष्ट लेवल पर्यंत येतो, ते उकळायला लागतं सगळं, आणि एक विशिष्ट लेवल आली की ती शिट्टी वाजते आणि मग प्रेशर कमी होतं. सो मायग्रेन हे एक प्रकारचं शिट्टी वाजणं समजा. सो ते प्रेशर रिलीव्ह करायची पद्धत आहे. आणि दे हॅव शोन, त्यांनी प्रयोग केलेत की अटॅक येण्याच्या आधी मायग्रेनचा मेंदू जो असतो तो ओव्हर सेन्सिटिव्ह होऊन गेलेला असतो, आणि त्या काय काय पद्धतीने आम्ही चेक करतो. सो ब्रेन खूप असा बॉईलवर आल्यासारखा असतो, आणि अटॅक येऊन गेल्यावर परत तो थोडा नॉर्मलाइज होतो. सो ती मायग्रेन हा तुमचा मेंदू तुम्हाला म्हणतोय जागरण नका करू, टाइम टू टाइम जेवा, पण तुम्ही ऐकत नाही. सो डोक्याला त्रास होतो. शेवटी काय करणार मेंदू? तुम्हाला मायग्रेनचा अटॅक आणतो, डोकं दुखायला लागतं, त्या दिवशी तुम्हाला झोपवून राहायला लागतं, तुम्हाला काम कमी करावं लागतं, तुम्हाला आवाज नाही आवडत, लाईट नाही आवडत. सो बेसिकली तुम्ही मेंदूला रेस्ट देताय. बरोबर. आणि जसे प्राणी हायबरनेशन करतात, हां, हां, हां. हे पोलर बेअर्स वगैरे, ते जाऊन हिवाळ्यात 2-3 महिने जाऊन ते बर्फात जाऊन बरोबर. झोपून राहतात आणि जस्ट शांत मेल्यासारखे पडून राहतात. आपले बेडूक पण. तर तसे हां, बेडूक. हां. सो हे सुद्धा हायबरनेशन आहे. फक्त हे 1 दिवसाचं हायबरनेशन आहे किंवा काही तासांचं, की ते काही तास तुम्ही जगापासनं मेल्यासारखे वागता. हां. मला आवाज नकोय, मला लाईट नको, कोणी मला येऊन डिस्टर्ब करू नका, पट्टी बांधून पडून राहायचं, आणि मग नंतर नेक्स्ट डे यू आर कमिंग आउट आणि एकदम फ्रेश वाटतं, कारण तुमची शिट्टी वाजली आहे. क्या सर, आता एक असा प्रश्न, तुम्ही मगाशी सांगितलं की हे पेशंट्स सगळ्यात पहिले तर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जातात किंवा ENT सर्जनकडे जातात किंवा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात. हो. पण यांना ट्रीट करणारे डॉक्टर हे न्यूरोलॉजिस्ट असतात, बरोबर? नाही, सगळेच ट्रीट अच्छा. करतात ना. किंवा यांच्यासाठी प्रायमरीली कुणाकडे जायला पाहिजे पण? अशी हे इतकी कॉमन गोष्ट आहे हां. की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनरकडे पण तुमचं मायग्रेन ट्रीट करतील, हां. तुमचे फॅमिली फिजिशियन म्हणजे MD डॉक्टर पण करतील, पोटाचे डॉक्टर पण करतील, ENT जर त्याला नेमकं हे होतं ENT पण करतील, आणि ब्रेनचे डॉक्टर पण. सो ज्याला खरंच खूप सिव्हिअर होतंय आणि ते साध्या पातळीवर नाही होत, त्यांनीच न्यूरोलॉजिस्टकडे, सगळ्यांनी न्यूरोलॉजिस्टकडे जायची गरज नाहीये, कारण इट इज व्हेरी कॉमन. सर, ती सिव्हिअरिटी थोडी एक्सप्लेन करू शकाल की ही सिव्हिअरिटी आहे आणि आता न्यूरोलॉजिस्ट हवेत? म्हणजे तुमचं बरेच वेळा काय होतंय की तुम्ही खाताय, गोळ्यांवर गोळ्या खाताय. आता पेन किलर, जेव्हा डोकं दुखतं आम्ही वेगळे पेन किलर्स घ्यायला सांगतो. आता ऑफकोर्स मायग्रेनमध्ये पण काय काय असे गोळे निघाले आहेत ज्यांचं नाव मायग्रेनशी संबंधित, असं वाटतं की ही स्पेशल मायग्रेनसाठी गोळे. असं काही फार नाहीये. ते उगाच जास्त महाग होतं, आणि आपलं एक मानसिकता झाली की महाग म्हणजे जास्त चांगलं. आता तर एक नवी गोळी निघाली आहे, जवळजवळ 1,000-1,200 रुपयाची एक गोळी फॉर 1 अटॅक ऑफ मायग्रेन. ती माझ्या मते हे असल्या गोष्टी वर्थ नाहीये. सो जेव्हा हे 10-20 रुपयाच्या गोळीने तुमचं डोकं बरं होऊ शकतं, देर इज नो नीड फॉर स्ट्रॉंगर. बट मायग्रेनला फर्स्ट ट्रीटमेंट आहे तो अटॅक तेव्हा कमी करणं. सो त्याला आम्ही अक्यूट अबॉर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणतो, की जेव्हा दुखतंय तेव्हा मला पहिल्यांदा बाकी तुमचं भाषण नको, काय करायला पाहिजे, जेवायला पाहिजे वगैरे, ते सगळं नंतर. आत्ता यू वॉन्ट रिलीफ ऑफ द हेडेक. सो ते तुम्हाला गोळी घेऊन तसं करा. जर तुम्हाला महिन्यातनं एखादी गोळी लागते, 2 गोळ्या लागतात फक्त, काही कोणाला भेटायची गरज नाही. जसे बरेच पेशंट किंवा लोक करतात की डोकं दुखतं, एक सॅरिडॉन किंवा असली काहीतरी गोळी खातात आणि केमिस्टकडनं घेऊन, आणि त्यांना बरं वाटतं. त्यांना कुठे जायची गरज नाही.
ज्यांना 2दा पेक्षा जास्त दुखतंय किंवा ते इतकं दुखतं की सहन होत नाही, मग त्यांना दे हॅव टू गो टू अ डॉक्टर. पण डॉक्टरकडे जाऊन लोकांना काय वाटतं की 3 महिन्याचा कोर्स केला म्हणजे माझा मायग्रेन बरा झाला. हां. सो तुम्ही तुमचा मेंदू काही बदलू शकत नाही. बरोबर. त्या गोळ्यांनी जोपर्यंत तुम्ही गोळ्या खाता, ती मायग्रेन जरी तुम्ही जेवण नीट टाईम टू टाईम नाही केलं, जरी झोप थोडी कमी घेतली, जरी डोक्याला त्रास तुमचा जो काही होतोय तो चालू राहिला, तरी तेव्हा त्या काळात डोकं थोडं कमी दुखेल, ह्या गोळ्या रोज खाल्ल्यामुळे. बट ते काही क्युअर नाही करत. ते एका पद्धतीने तुमचं पेन ब्लॉक करतात आहे. सो हे कोर्स जे आपली एक मानसिकता असते की काहीतरी कोर्स केला आणि बरं केलं मायग्रेन, किंवा माझ्याकडे पेशंट येतात, मला 6 महिन्यापूर्वी मायग्रेन झाला. 6 महिन्यापूर्वी मायग्रेन नाही झाला. तुम्हाला जन्मता मायग्रेन आहे. तो 6 महिन्यापूर्वी ट्रिगर झाला. ट्रिगर झाला आणि ते शोधा काय कारण आहे. आत्ता मायग्रेन अचानक झाला आणि तो या गोळ्या खाऊन क्युअर झाला असं नाही. मायग्रेन क्युअर होऊ शकत नाही. बरोबर. सर, मी काही आणखीन प्रश्न काढून आणले आहेत, की जे मी सहज आसपासच्या लोकांना, माझ्या स्टाफला विचारले आहेत. तर ते प्रश्न घेऊ सर आपण? हो, घ्या. हां, मला ना एक इंटरेस्टिंग, म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण त्यांनी विचारलं म्हणून मी सांगतो. ते असं म्हणतात, की कुणी रागवलं किंवा माझ्या मनासारखं झालं नाही, तर ना माझं डोकं दुखतं. हे मायग्रेन असेल? बरोबर आहे ना. शेवटी काय आहे, डोक्याला त्रास तुम्ही त्या गोष्टींनी कोणीतरी रागवलं किंवा तुमच्या मनासारखं झालं नाही, तर तुम्ही काय म्हणजे व्हाय डू यू थिंक यू आर सो स्पेशल? नेहमी तुमच्या मनासारखं का व्हावं? सो जर तुमच्या मनासारखं नाही झालं, तर थोडा त्रास कोणालाही होईल. असं काय म्हणजे आपण काय देव माणूस नाही किंवा हे नाही की मनासारखं नाही झालं तर. पण किती त्रास करून घ्यायचा हे तुमच्यावर आहे. तुम्ही ते शिकायला पाहिजे की दरवेळी आपल्या मनासारखं नाही होणार, त्याचा त्रास नाही करून घ्यायला पाहिजे. तो तुम्ही त्रास केला तर डोक्याला त्रास होणार आणि डोकं दुखणार. दुखणार. तर त्यावर उपाय म्हणजे? सो काय होतंय की मायग्रेन हा मेंदूचा आजार आपण ट्रीट करतोय. मायग्रेन नुसता मेंदूचा आजार नाही. मायग्रेन मनाचा आणि मेंदूचा दोन्ही. मेंदू आणि मन सेपरेट नाही करू शकत. नाही करू. अगदी. सर, एक ना असा प्रश्न आला होता, की आम्ही विशिष्ट प्रकारच्या पोश्चरमध्ये बसलो, की आमचं डोकं दुखतं. तर असं होतं काही? असं असतं काही मायग्रेनशी संबंध असावा त्या नाही. डोकेदुखीचा? मी तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येक माणूस वेगळा असतो. हां. त्या कोणाला ते पोश्चरनी जर तो त्या पोश्चरमध्ये गेला आणि एक दिवशी त्याचं डोकं दुखलं, हां. पुढच्या वेळेला तो त्या पोश्चरमध्ये जाईल तेव्हाच तो म्हणतो, आता मी पोश्चर घेतली अजून का नाही दुखत आहे. सो ते त्या अच्छा. पोश्चरनी काय डोकं दुखायला प्रॉब्लेम. आता- आता कसं आहे, वाकून खूप काम केलं, काहीतरी केलं तर मान दुखते. हां. मायग्रेनच्या लोकांमध्ये मानदुखी पण हे कॉमन कारण आहे. अच्छा. लोकांना काय वाटतं समोर दुखणं म्हणजेच मायग्रेन किंवा अर्ध शिशी होणं एकच बाजू म्हणजे ज्यांचं अर्ध डोकं दुखतं कधी राईट कधी लेफ्ट, हे टिपिकल मायग्रेन आहे. पण सगळ्यांना तसंच होतं असं नाहीये. आणि बऱ्याच लोकांना मान दुखते ॲज अ पार्ट ऑफ मायग्रेन. आता ना मायग्रेन विथ ऑरा आपण बोललो नाही. मायग्रेन विथ ऑरा काय असतो, एक साधारण 10-15% मायग्रेनच्या पेशंटला मायग्रेनचा अटॅक यायच्या आधी असं डोळ्यासमोर चमचम चमचम काहीतरी व्हायला लागतं. हो. असे समोरनं लाईट्स किंवा समोर तुम्ही बसलाय तर मला तुमचा अर्धा चेहरा दिसत नाही किंवा पॅची दिसतो, असं व्हिज्युअल डिस्टर्बन्स होतो. तो व्हिज्युअल डिस्टर्बन्स 5-10 मिनिटांनी जातो आणि मग एकदम सिव्हिअर डोकं दुखायला. काही जणांना मायग्रेन ऑरामध्ये एकदम एका बाजूला मुंग्या येतात किंवा एक बाजू जड झाल्या तर त्यांना पॅरालिसिस अटॅक आल्यासारखं भीती वाटते. पण ते सुद्धा मायग्रेन असतं. जर रिपीटेडली म्हणजे त्यांना वर्षानुवर्ष असं फर्स्ट टाइम मुंग्या आल्या तर तुम्ही पहिलं स्ट्रोक नाहीये हे बघायला पाहिजे. पण जेव्हा वारंवार तुम्हाला असं होत असेल आणि तुमचं वय 25-30 असेल, देन प्रॉबेबली इट इज मायग्रेन विथ ऑरा. ओके. एक असं होतं, की आता हे पुन्हा हँगओव्हर चं जे आहे, की रात्री मद्यपान केलं आणि दुसऱ्या दिवशी डोकं दुखतंय. तर याचा काही मायग्रेनसोबत संबंध आहे का? असं पण एक प्रश्न आलाय. मायग्रेनशी नाहीये, पण कदाचित ज्याला मायग्रेन आहे त्यांनी आदल्या दिवशी खूप दंगा मस्ती केली तर त्याचं दुसऱ्या दिवशी जास्त दुखणं ज्याला मायग्रेन नाही त्याच्यापेक्षा. त्याचा ब्रेन जास्त सेन्सिटिव्ह आहे. पण इन एनी केस बेसिकली अल्कोहोलनी काय बरेच दुष्परिणाम होतात. तुमची झोप, लोकांना काय वाटतं दारू घेतल्याने झोप चांगली होते. ऍक्च्युली दारू घेतल्याने झोप खराब होते. सो तुम्हाला लवकर झोप लागते पण नंतर ती क्वालिटी ऑफ स्लीप एकदम खराब असते. जेव्हा आपण स्लीप मेजर करतो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, तर ड्रिंक्स घेतल्यावर जी झोप असते दॅट इज नॉट रिफ्रेशिंग, ती नीट नाही होत. आणि त्यामुळे लोकांना जे काही जण वाटतं की एक आपलं नाईट कॅप रोज घ्यायचं रात्री आणि मग झोपायचं, ती झोप लागेल लवकर पण नंतर एक साधारण 1.5-2 वाजता ते झोपे त्या अल्कोहोलचा इफेक्ट कमी होतो आणि मग झोप एकदम खराब होऊन जाते. त्यात पण तर तो प्लासेबो नाही आहे, की आता एवढं अल्कोहोल घेतलं तर आता लागेल झोप, आणि ते घेतलंच नाही तर झोप लागेल, हां. झोप लागते, लागते. पण क्वालिटी ऑफ झोप इज नॉट म्हणजे त्याला झोपेवर आपण कधी बोलू, पण झोपेचे पण स्टेजेस असतात, क्वालिटी ऑफ स्लीप असते, रिफ्रेशिंग पाहिजे ती नाही होत.
आता ना एक प्रश्न असा होता, की सकाळी उठल्यावर डोकं आणि डोळे जड वाटतात. तर हा मायग्रेनचा प्रकार असतो, की याच्यासाठी वेगळं काय? सो सी टिपिकली मायग्रेन ही म्हणजे जर तुम्ही बघितलं हं, की स्ट्रेसशी रिलेटेड असतं हं, किंवा लेट डाऊन ऑफ स्ट्रेस. म्हणजे हं, आता आम्ही बऱ्याच वेळा असं बघतो की तुमच्या घरी मुलीचं लग्न आहे. हं, तो खूप धावपळ, दगदग हे ते सगळे इन्व्हिटेशन पाठवा, ह्याला जा, हं, तिकडे जा, ते करा, सगळं फंक्शन. फंक्शन झालं रे झालं, हं, मग मायग्रेन होतं. सो तुमचा मेंदू एका पद्धतीने हं, हं, तुम्हाला कसं तरी शेवटची एनर्जी बेसिकली दुसरं वे मायग्रेनकडे बघण्याचा माझा असा आहे, की हं, तुमच्या ब्रेनवर एनर्जी डिमांड किती आहे हं, आणि तुमच्या मेंदूवर तुमची कॅपॅसिटी किती आहे किंवा हं. रिझर्व्ह लेव्हल ऑफ एनर्जी किती आहे. बरोबर. सो जर तुमची रिझर्व्ह एनर्जी कमी असेल आणि हं, डिमांड खूप असेल, हं, तर मायग्रेनचा अटॅक येतो. सो रिझर्व्ह एनर्जी कशी वाढवायची? झोप रेग्युलर हं, पाहिजे, जेवण टाईम टू टाईम पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे, मे बी मेडिटेशन किंवा ताण कसं कमी हं. ह्या गोष्टींनी तुमची ब्रेन एनर्जी लेव्हल्स वाढतात. ओके. आणि स्ट्रेसवाल्या ज्या गोष्टी आहेत, की जे आपल्याला माहिती आहे काय हं, हं, चुकीचं करतायत, त्याच्यानी ब्रेनवर डिमांड. तर समजा आता काहीतरी ही मुलीचं लग्न आलंय, काहीतरी आलंय. हं, सो कसं तरी करून ते पार पाडायचंय. हं. तर ब्रेन अगदी शेवटचं ते भांडं खरडून-खरडून जी एनर्जी आहे ती वापरतं. ते पार पाडतं आणि मग डोके. तुम्हाला अटॅक येऊ देतो. हं, मग हं. तुम्ही 2-3 दिवस पुढचे जोपर्यंत ब्रेन एनर्जी लेव्हल वाढत नाही, त्या माणसाचं डोकं दुखतं, तो काही काम करू शकत नाही. पण तो ही इज रिकव्हरिंग. सर एक मी पॅटर्न ऑब्झर्व्ह केलाय. तर ते मायग्रेनवरचं एक पॉझिटिव्ह औषध म्हणजे असू शकतं का हे मला सांगा? जेव्हा डोकं दुखतं आणि ना कधी-कधी ना ते डोकेदुखी जवळच्या व्यक्तीसोबत ना एक्सप्रेस केल्याने, त्याच्यासोबत बोलल्याने डोकंदुखी कमी होते किंवा लहान मुलं किंवा डॉग्स यांच्यासोबत म्हणजे माझ्याकडे डॉग होता आणि डोकं दुखायचं. तो जवळ आला आणि त्यासोबत 2, 4, 5 मिनिटं खेळलो की डोकं दुखणं कमी व्हायचं. तर हे अफेक्शन वगैरे हे एक औषध आहे का डोकेदुखी यावर किंवा हे मायग्रेनवर? प्रिव्हेंटिव्ह म्हणेन मी. अच्छा. जेव्हा ॲक्चुअल तुमचं डोकं दुखतंय, हं, तेव्हा तुम्हाला जेव्हा रिअल मायग्रेनचा आहे. सो हं, माईल डोकं दुखणं असेल ते तुम्हाला पेटवर खेळलं किंवा हं, हं, कोणासोबत गप्पा मारल्यावर बरं वाटेल. हं, पण जेव्हा खरंच सिव्हिअर अटॅक असतो मायग्रेन, त्यावेळेला तुम्हाला काही कोणाशी बोलायचं वाटणार नाही. तुम्हाला हं, तुमच्या मेंदूला तेव्हा आराम पाहिजे असतो. हं, पण प्रिव्हेंट करायला सो बेसिकली तुम्ही तुमच्या मेंदूला नरिशिंग गोष्ट करताय, हं, की मित्राशी बोलणं हं, किंवा काहीतरी प्रेमाने कोणाशी बोलणं हं. किंवा कुत्र्याबरोबर हे करणं. त्याच्याने तुमच्या ब्रेनची एनर्जी वाढते. सो नंतर अटॅक प्रिव्हेंट होईल. सर अटॅक प्रिव्हेन्शनचे काही आणखीन ट्रिक्स सांगू शकाल का? कारण की जसं तुम्ही सांगितलं, की पहिलेच जर हायबरनेशनमध्ये मी गेलो, हं. सगळंच डिस्क्राईब हो, केलं. हो. बरोबर आहे तर ना. मायग्रेनचा सो अटॅक टाळता येईल? हो, टाळता येईल ना. सो जर तुम्ही ते समजा प्रेशर कुकर आहे, हं. दर 10 मिनिटाला थोडी-थोडी त्यातलं स्टीम काढत राहिला, तर ते वाजणारच नाही हां, शिट्टी. बरोबर. तसच तुम्ही जर ऑन रेग्युलर बेसिस तुम्ही समजा मेडिटेशन केलं, हं, प्राणायाम केलं किंवा तुम्ही रेग्युलरली झोप नीट घेतली, जेवण टाईम टू टाईम केलं, योगा, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टींनी मायग्रेन मी स्वतः जेव्हा प्रॅक्टिस चालू केली डोकं दुखाय, हं, तेव्हा मग मी बॅडमिंटन चालू केलं. मग कमी झालं. मग परत काही दिवसांनी डोकं दुखायला दुसरं काहीतरी चालू. हं, सो काहीतरी तुम्ही चांगली ॲक्टिव्हिटी जी ब्रेनला आवडते अशी हं. काहीतरी करायची असते. हो, ग्रेट. त्याच्याने ते प्रिव्हेंट होईल. मी रॅपिड फायर किंवा वन वर्ड आन्सर किंवा असे काढलेले आहेत. तर एक प्रश्न असा होता, की कॉफी मायग्रेन वाढवते की कमी करते? कारण की कॉफीची खूप सवय आहे आम्हाला. जे समजा कसं आहे, हां, कॉफी हे स्टिम्युलंट आहे. हां. हां. सो तुम्हाला जस्ट थोडंसं दुखत असेल हं, किंवा दुखणार असेल, हं, तर तुम्ही तात्पुरतं तुमची एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी ते वापरू शकता. हं, पण तुम्ही सारखं तेच वापरत राहिलं, तर यू आर अगेन ड्रेनिंग द एनर्जी लेव्हल्स आणि हं. अटॅक आणायचं हे आणतं. सो कॉफी घेतल्यानंतर काही वेळाने नंतर तुमचं जेव्हा कॉफीचा इफेक्ट खाली जाईल, तेव्हा डोकं दुखू शकतं. हो. की बरेच लोकांना ते चहाची तल्लफ म्हणतात. नाही हां, घेतलं की डोकं दुखतं. हां. हं, कारण ती बरोबर. त्यांच्या ब्रेनला ती सवय असते त्यावेळेला चहा पोचायला पाहिजे. नाही गेला की हं. त्यांचं डोकं दुखतं. त्यानंतर उपाशी राहिल्याने मायग्रेन ट्रिगर का होतो? किंवा होतो खरंच? हो, होतो. हं, हं, सो बिकॉज शेवटी ब्रेन रिक्वायर्स लॉट ऑफ एनर्जी. हं, ती जर तुमची उपाशी राहायला खूप वेळ, हं, तर ग्लुकोज लेव्हल आणि हे सगळं खाली जातं. ब्रेनला एनर्जी हं. कमी होते आणि सो त्याच्याने परत डोकं दुखू शकतं. सर कुठले आणखीन घरगुती उपाय तुम्ही सुचवू शकाल का? बिंग डॉक्टर की हे तुम्ही घरी करा, ही चेकलिस्ट आहे. मायग्रेन तुम्ही अव्हॉइड करू शकाल असं? सो ही चेकलिस्ट म्हणजे प्रत्येकाची वेगळी होईल. वेगळीच. हं. तुम्हाला काय आवडतं तुम्हाला माहिती आहे काय गोष्टींनी. कोणाला म्युझिक ऐकल्याने रिलॅक्स होईल. हं, सो
कोणाला जाऊन बाहेर जाऊन एक वॉक हं. करून आला त्याच्याने रिलॅक्स होईल, कोणाला सो तुमच्या ब्रेनला रेग्युलरली काहीतरी रिलॅक्सिंग आणि नरिशिंग ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. हं. सो हॉबी असू शकेल, ते काहीतरी गेम असू शकेल, इट कॅन बी गोईंग अँड मित्रांबरोबर जाऊन पत्ते खेळा, काही असे. सो ज्या गोष्टींनी तुमचं ब्रेन रिलॅक्स होतं थोडं, हं. ते जरुरी आहे. नुसतं दिवसभर जर इफ यू आर ओनली बिझी, काम करा, स्ट्रेस हे ते आरडाओरड, मग डोकं दुखणार. आणि मोबाईलच्या किती वापराने मायग्रेनचं ट्रिगर होतं किंवा असं होतं? मेजर नाही करू शकत, पण एक्सेसिव्ह कुठलीही गोष्ट झाली हां. की ती ब्रेनला त्रासदायक असणार. सो जर तुम्ही रात्री मोबाईल खूप वापरला, तुमची झोप खराब होणार आहे त्यानी. झोप नीट नाही झाली की मायग्रेन ट्रिगर होईल, किंवा खूप तुम्ही ते फोकस करताय हं. किंवा खूप निगेटिव्ह काहीतरी बातम्या ऐकताय, हं. वाचताय, ते डोक्यात नंतर विचार घुटत राहतात. सो त्याच्याने पण मायग्रेन ट्रिगर होईल. सर, आपल्या चर्चेमधनं मगाशी तुम्ही सांगितलं, की काही लोकांसाठी मायग्रेन असणं म्हणजे फायदेशीर पण असू शकतं. मायग्रेन असणं फायदेशीर कसं काय? ओके. सो पहिली गोष्ट, चार्ल्स डार्विन तुम्हाला माहिती आहे, हो, अर्थात. की त्यांनी जे एव्होल्युशन हे हां. चार्ल्स डार्विनचं स्वतःचं त्याला मायग्रेन असायचं. बरेच वेळा त्याला पुस्तक लिहायचं असायचं. हं. तो म्हणायचा माझं डोकं दुखतंय. सो मग कोणी त्याला त्रास द्यायचा नाही, म्हणजे त्याची बायको वगैरे, आणि मग जाऊन तो आपला नंतर पुसायचा. सो काही म्हणजे मायग्रेन हे लोकं वापरतात पण, आणि इट कॅन बी युजफुल ऑल्सो. आता आपल्याकडे जॉइंट फॅमिली सिच्युएशन असते. हं. त्याच्यात इन अ वे हं. जो जास्त आजारी तो जास्त फायदेशीर. हां? हां? बरोबर. स्पेशली खरंय, सुनांमध्ये. सो खरंय. कोण एक एक जण, म्हणजे मी जोकिंगली म्हणतोय, हं. पण एकीचं पाठ दुखते तर दुसरीचं डोकं दुखतं. हं. सो ते बरोबर. अल्टरनेटली हां. सुट्टी त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे. बरोबर, बरोबर. हे जोकिंगली म्हणतोय मी, हां. पण ॲक्चुअली होतं अच्छा. की लोकांना डोके दुखतं, आणि तेच एक त्यांचा चान्स आहे की ऑफ गेटिंग रेस्ट. हं. सो इज मायग्रेन बेनिफिशियल? कसं आहे, ज्याला मायग्रेन नाहीये हं. आणि ज्यांना आहे, हे मायग्रेनचे काही जीन्स असतात, हं. जे जेनेटिकली ट्रान्समिट, म्हणून तर तुम्हाला आई-वडिलांकडनं ते येतं. बरोबर, बरोबर. हां. सो जर हे फायदेशीर नसतं, हं. तर एवढं वर्षानुवर्ष फ्रॉम टाईम, म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे ॲडम एंड इव्हच्या वेळेपासून पण हेडेक असणार आहे. हं. ते का टिकून राहिलंय? इतक्या 15-20% लोकांमध्ये जर तो जीन आहे, त्या जीननी काहीतरी सर्व्हायव्हल बेनिफिट आहे आपल्याला. बरोबर. सो सर्व्हायव्हल बेनिफिट हा आहे की बिकॉज ऑफ मायग्रेन अटॅक, युअर ब्रेन इज प्रोटेक्टिंग इटसेल्फ फ्रॉम ओव्हर स्टिम्युलेशन, फ्रॉम ओव्हर एक्झर्शन, आणि ब्रेनला रेस्ट मिळते. कदाचित ज्या लोकांना मायग्रेन नसतं, हं. कदाचित हे नोबडी हॅज प्रूव्ड, पण माझं असं फिलिंग आहे की त्या व्यक्तीला जसं पायाला कोणाला नर्व डॅमेज झाले, हं. तर त्याला पायाला टोचलेलं समजतच नाही, मग हं. पायाला जखमा होतात तरी त्यांना कळत नाही. हं. तसंच ज्याला मायग्रेन नसतं, हं. त्याच्या मेंदूला जखमा एका पद्धतीने होतील आणि त्याला समजणार नाही. हो. सो ही माइट गेट ब्लड प्रेशर, ही माइट गेट सम अदर आजार, कारण तो जागरण करत राहील, तो खाणं जेवण टाइम टू टाइम नाही करणार, त्याचं दुखतच नाही, त्यामुळे त्याला वाटतं सगळं चांगलं आहे. बरोबर. पण ज्याचं दुखतंय, एक प्रकारे बॅरोमीटर आहे त्याला, की महिन्यातनं एकदा किंवा दोनदा दुखलं ठीक आहे, त्यापेक्षा जास्त दुखतं, मी काहीतरी चुकीचं करतोय. बरोबर. सर, आता तुम्ही ब्लड प्रेशर सांगितलं. जेव्हा ब्लड प्रेशरचा एक सिम्प्टम्स ना डोकेदुखी आहे असं सांगतात. काय डोकेदुखी आणि ब्लड प्रेशर यांचा काय संबंध? तिथे पण मायग्रेनचा काय संबंध आहे? सो हे परत एक चुकीचं निदान केलं जातं, की मायग्रेन आहे, डोकं दुखतं. ज्या वेळेला तुमचं डोकं दुखतंय, त्यावेळेला तुम्ही डॉक्टरकडे गेला तर बीपी वाढलेलं सापडणार. हं. त्याचा अर्थ तुम्हाला ब्लड प्रेशर आजार झालाय असं नाही. जेव्हा सगळं चांगलं आहे, तुम्ही खुशीत बसलाय आणि तुमच्या हं. कुत्र्याबरोबर खेळताय, आणि तेव्हा पण बीपी वाढलेलं असतं. हं. ते ब्लड प्रेशर असतं. हं. सो ॲक्चुअल नुसतं ब्लड प्रेशरमुळे डोकं दुखणं, खूप हाय बीपी झालं हं. तरच दुखतं. हं. पण जे नॉर्मल आपण जे बीपी बघतो 160-100 किंवा असं, हं. ते कारण नाहीये ह्याचं. हं. ते ब्लड म्हणजे मायग्रेनमुळे तात्पुरतं तुमचं बीपी वाढलं. सो अशा लोकांचं आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, की थांबा, लगेच बीपीचं औषध चालू करू नका. 1-2 महिने चेक करा रेग्युलरली, आणि कधी-कधी ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग करतो. म्हणजे एक मशीन लावतात, हं. त्यात 24 तास बीपी मोजलं जातं. हं. मग त्यात कळतं, की ह्या व्यक्तीला जेव्हा रिलॅक्स असतो, डॉक्टरांसमोर आला तेव्हाच बीपी वाढते. घरी गेल्यावर बीपी नॉर्मल असतं. हं, हं, सो हं. त्यांना ब्लड प्रेशर नसतं. अच्छा. आणि सर, आता एक मी एक अभ्यास वाचला होता. म्हणजे मी ChatGPTलाच विचारलं. अ, ब ChatGPTने मला एक उत्तर पण दिलं, की मला वापर बंद कर म्हणजे डोकं दुखणं बंद होईल. पण मी विचारलं, की महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये या दोघांच्या तुलना केली, तर हो. कुणामध्ये जास्त डोकेदुखी आहे? म्हणजे ChatGPTने उत्तर दिलं महिलांमध्ये. 60% म्हणतात महिलांना, आणि हं. 40% पुरुषांना. तर हे त्याचं कारण हां. मोस्ट लाईकली
इज पार्टली जेनेटिक आहे, पण मोस्ट लाईकली इट इज हॉर्मोनल. अच्छा. आणि बायकांमध्ये हॉर्मोन्स, एस्पेशली सेक्स हॉर्मोन्स जे असतात, इस्ट्रोजन, हे वेगळे असतात हां. आणि ते आपल्यात नसतात. सो ते म्हणून पाळीच्या वेळेला सुद्धा जास्त डोकं दुखतं, कारण त्यावेळेला हे इस्ट्रोजन लेवल्स वाढतात. अच्छा. सो हॉर्मोनल इन्फ्लुअन्स खूप आहे ऑन मायग्रेन. सो हं. नुसतं एक्सटर्नल स्टिम्युलेशन म्हणजे बाहेरनं आवाज, बाहेरनं हं. स्ट्रेस झाल्यानेच मायग्रेन होतं असं हं. नाहीये. तुमच्या शरीरात पण काही बदल होतात, केमिकल लाईक हे इस्ट्रोजन किंवा लो शुगर झाली, हे झालं, काही पण खूप अदलाबदल झाले की मायग्रेन होतो. सर, आता आपण प्रायमरी हेडेक आणि प्रायमरी हेडेक मधलं एक महत्वाचं मायग्रेन हा विषय घेत होतो. ठीक. जे दुसरे प्रायमरी हेडेक्स आहेत, हं. ते फार महत्वाचे नाही आहेत. द रेअर क्लस्टर हेडेक म्हणतो आम्ही त्याला, किंवा ते एक प्रकारचं डोकं दुखणं असं की वर्षांनी 2 वर्षांनी होतं. हं. एकच बाजू दुखते. हं. रात्री झोपायला गेलं की बरोबर अर्ध्या तासाने, 1 तासाने ते डोकं दुखतं झोपेत, आणि जाग येऊन तो पेशंट एकदम सिव्हिअर डोकं दुखतं, आणि असं हे रोज 1 महिना, 1.5 महिना होत राहतं. सो ते मायग्रेनमध्ये असं टिपिकली होत नाही. मायग्रेनमध्ये टिपिकली जागा बदलतं, ह्या वेळेला इकडं, त्यावेळेला तिकडं, आणि असं झोपेत युजुअली मायग्रेन होत नाही. अच्छा. ठीक. आता एक फक्त शेवटचं मायग्रेनला आपण कन्क्लूड करताना की किंवा प्रायमरी हेडेकला कन्क्लूड करताना स्पेशली मायग्रेन, तुम्ही काय टिप्स द्याल की हे असं करा म्हणजे एकतर तुम्ही अव्हॉइड करू शकाल आणि हे आता तुम्ही हे असं जगायला पाहिजे. सो मायग्रेनचे लोकं, पेशंट चूक काय करतात, की गोळी खाल्ली, डोकं दुखणं कमी झालं, आणि देन दे कॅन डू. हं. मग ते पुढचं काम चालू ठेवलं. समजा आता तुम्ही पॉडकास्ट घेताय, तुमचं आता डोकं दुखायला आणि तुम्ही बाहेर जाऊन एक गोळी खाऊन आला आणि पुढे पॉडकास्ट चालू ठेवला. तर ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतं, की हळू तुमच्या मेंदूला ही सवय लागते, की त्रास होतोय तुम्हाला आत्ता, पण गोळी खाऊन तो त्रास तुम्ही तात्पुरता बरा केला आणि जे काही गोष्ट आहे ती चालू ठेव. तसं नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर मायग्रेनचा अटॅक येतोय, तुमचा मेंदू म्हणतोय मला आराम पाहिजे. सो यू टेक द पेनकिलर टॅबलेट, आणि त्या दिवशी कसं तरी करून तुम्ही जेवढं काम कमी करता येईल किंवा जे काही ते ब्रेनला त्रास होणार ती तेव्हा कमी करायला पाहिजे. जर तुम्ही हे नाही केलं आणि तुम्ही नुसतं गोळी खाऊन पुढे चालू ठेवलं, हळूहळू काय होतं, तुम्हाला महिन्यातनं 2 गोळ्याच्या 3 होतात, मग 4 होतात. कारण तुम्ही डोकं दुखायला नाही पाहिजे ह्या गोष्टी शिकतच नाहीये. तुम्ही नुसतं डोकं दुखलं की कसं कमी करायचं हे शिकताय. सो मग हळूहळू ते 4 गोळ्या, 5 गोळ्या, मग माझ्याकडे 10-10 गोळ्या, 15-15 गोळ्या महिन्यातनं, किंवा आता काही जण सकाळी गोळी खातात, दिवस बरा जातो, दुसऱ्या दिवशी परत दुखतं, परत खा. सो ह्याला क्रॉनिक डेली हेडेक म्हणतो आम्ही, किंवा मेडिकेशन ओव्हरयूज हेडेक. जर तुम्ही साधारण 5, 6, 7च्या वर महिन्यातनं गोळ्या खायला लागला, तर त्याच्यानी त्या गोळी खाल्ल्यामुळे परत ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात आणि डोकं दुखायची प्रवृत्ती वाढते. सो तुम्हाला रोज दुखायला लागतं हळूहळू. सो महिन्यातनं एकदा किंवा 2दा दुखत असेल फक्त, तर गोळी घ्या, काही कोणाकडे जायची गरज नाही. त्यापेक्षा जास्त दुखत असेल तर नुसत्या गोळ्या खाऊन नाही, यू हॅव टू फर्स्ट, मी सांगितले त्या गोष्टी सिंपल घरच्या घरी ट्राय करून बघा. तरी कमी नाही होत असेल, मग यू शुड गो टू अ डॉक्टर अँड फाइंड आउट का तुमचं होतंय. मग डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतील, ते काही क्युअर नका समजू त्याला. ते तुमचं जी काही समस्या आहे किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जे काही चुकतंय, ते जोपर्यंत तुम्ही हँडल करायला शिकत नाही, तोपर्यंत त्या गोळ्या खा. 2 महिने, 3 महिने खा. तुमचं बॉस बदलतोय का बघा, किंवा तुमचा जॉब बदला, तुमचं जे काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. लोन घेतलं असेल ते कसं फेडायचंय ते डोक्याला त्रास होणारी गोष्ट कशी तरी कमी करा, किंवा मग तुम्ही शिका हाऊ टू हँडल दॅट सिच्युएशन, आणि मग त्या गोळ्या बंद करता येते. अदरवाईज गोळ्या खाल्ल्या, 2-3 महिन्यांनी बंद केलं की परत आहे तसंच आहे. तुमचं ब्रेन जर शिकला नाही तर परत दुखणार. सर, आता एक आम्ही मायग्रेनबद्दल जाणून घेतलं. मजा आली मायग्रेन हा कॉन्सेप्ट ऐकताना. म्हणजे हे असे पण ॲस्पेक्ट्स मायग्रेनचे असतात. मला वाटतं की हे व्ह्युअरसाठी फार नवीन आहे हे सगळं जे आता तुम्ही सांगतायत. आता आपला जो पहिला प्रायमरी हेडेक कॉन्सेप्ट झाला, तर सेकंडरी हेडेककडे आपण येऊ. सेकंडरी हेडेक नेमकं काय आहे पहिलं? आणि पण एकदा बिफोर दॅट मला तेच हां. परत सांगायचंय, की मायग्रेनला ह्याला एक आजार नका समजू, की त्याचे गोळ्या घ्यायचे 3-4 महिने, 6 महिने डॉक्टर सांगतील तोपर्यंत, आणि दुसरं काही तुमच्या लाईफमध्ये बदल नाही करायचा, असं नाहीये. हां. हे टेम्पररी तुमचं सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ही एक प्रकारचं, आपण जसं कोणाला पाय फ्रॅक्चर झाला तर थोडे दिवस कुबड देतो चालायला, बरोबर. हां. तसं ह्या गोळ्या समजा. इट इज नॉट समथिंग दॅट इज गोइंग टू क्युअर युअर मायग्रेन. यू हॅव टू लर्न हाऊ टू वॉक. यू हॅव टू लर्न हाऊ टू ट्रीट युअर ब्रेन विथ रिस्पेक्ट. तुम्हाला ते शिकायला पाहिजे, मेंदूला काय आवडतं, कितपर्यंत आवडतं, काय लेवलला, हे तुम्ही शिकला की पुढे गोळ्या लागणार नाही. हे तुम्हाला बरेच वेळा कसं आहे, तुम्ही डॉक्टर काय 3 महिने गोळ्या, दुखतंय अजून नको, घ्या परत.
लोकांना समजून सांगणं, हं. त्यांचं लाईफस्टाईल बदला, ह्याच्यात इट इज नॉट म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट नाही आणि लोकांनाही वाटतं काय ह्याच्यात वेळ घालवणं, मला भाषण देताय की जेवायचं. सगळ्यांना माहिती आहे टाईम टू टाईम जेवायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, पण ॲक्च्युअल कोणी करत नाही. सो ते नुसत्या गोळ्या पुढे प्रिस्क्रिप्शन चालू ठेवण्यापेक्षा यू हॅव टू बरोबर. अंडरस्टँड की आपण का गोळी खातोय. बरोबर. परफेक्ट सर. म्हणजे मायग्रेन तर विषय आणि आता एस्पेशली नाव आता जास्त महाग औषधं निघायला लागलेत आणि ट्रीटमेंट्स निघायला लागलेत. सो काय इंजेक्शन असे, ते इंजेक्शन घ्या 10-15 हजाराचं, मग तुमचं डोकं दुखणार. मायग्रेनचं. हां, सो डोकं दुखणार, मग कमी होऊन जातं बरंच. पण हे काय होतंय, की तुमच्या मेंदूला त्रास होतोय. मग मेंदूला त्रास झाल्यावर मेंदू काय करतं, डोकं दुखवतं आणि तुम्ही तो त्रास समजताय, तुम्ही रेस्ट घेत आहात. जर तुम्ही दुखूच दिलं नाही, हे काहीतरी इंजेक्शन किंवा असं घेऊन, तर तुमच्या ब्रेनला दुसरा काहीतरी त्रास होईल, शरीराला दुसरा काहीतरी त्रास होईल. आणि आता हे असं पण आढळून आलं, की काही जणांना जे हे असे औषध. इंजेक्शन घेतात आहे, त्यांच्यात हार्ट अटॅकचं रिस्क वाढते किंवा हे वाढते. सो यू हॅव टू बी केअरफुल. नुसतं औषधावर अवलंबून राहू नका. परफेक्ट. आता सर सेकंडरी हेडेक बद्दल थोडं समजून घ्यायचं आहे, हो. की मायग्रेनचं तर कळलं. आता नेमके असे कुठले सिम्प्टम्स आहेत, की ज्याच्यामुळे सेकंडरी हेडेक जसं ब्रेन ट्यूमर असेल किंवा आणखीन ब्रेनमध्ये आणखीन दुसरं कुठलं इंजुरी झाली असेल, त्याच्यामुळे होणारं हेडेक? सो जर तुम्हाला ताप आलाय आणि डोकं दुखतंय किंवा तुम्हाला डोकं दुखण्याबरोबर काहीतरी दुसरे न्यूरोलॉजिकल सिम्प्टम होत आहे, डबल दिसतंय, तोत्र बोलणं येतंय, एक हाताला पायाला मुंग्या आल्या किंवा एक पाय जड होतोय किंवा रिसेंट म्हणजे ज्यांना वर्षानुवर्षे डोकं दुखतंय ठीक आहे, पण ज्याचं 2 महिनेच झाले सारखं डोकं दुखायला लागलंय आणि ते डोकं दुखणं वाढतच चाललंय. आधी आठवड्यातनं एकदा होतं, मग आता महिना झाला, आठवड्यातनं 2दा दुखायला लागलं. गेले 15 दिवस जवळ-जवळ रोज दुखतंय. हे असं वाढत जाणारं डोकं दुखणं, यू हॅव टू बी केअरफुल. इट माइट बी सम ब्रेन ट्यूमर ऑर सम सेकंडरी कॉज. सो जर तुम्हाला डबल दिसतंय, जर तोत्र बोलणं येतंय, ताप येतोय, काहीतरी दुसरे न्यूरोलॉजिकल लक्षणं येतात आहे. सडन हेडेक आम्ही ज्याला म्हणतो, थंडर क्लॅप, म्हणजे तुम्ही बसलाय काहीतरी आता फॉर एक्झाम्पल आणि खाडकन कोणीतरी मागून बॅट डोक्यात मारली, तर ते कसं दुखेल? तशा टाईपचं जर सडन थंडर क्लॅप म्हणजे वीज कडाडल्यासारखी जर कशी एकदम खाडकन वीज हे होते, तसं जर डोकं दुखलं, त्याला आम्ही थंडर क्लॅप हेडेक म्हणतो. हे सगळे डेंजरस हेडेक्स असतात. कारण ते दॅट कॅन मीन ब्रेन हेमरेज होतंय किंवा काहीतरी शीर चोकअप झाली आहे हो. किंवा बस झाली आहे. आणि अशा वेळेस आय गेस इमर्जन्सी असते आणि तेव्हा तुम्ही डॉक्टरांपर्यंत इमिडिएटली लगेच पोहोचणं आवश्यक हो, आहे. हो, हो. अगदी. सर आता एक फक्त व्हेरी क्विक, हे कुठले विकार आहेत ज्यातनं डायग्नोज करू शकू सेकंडरी हेडेकमध्ये काय असतात? ते एक फक्त सो सेकंडरी हेडेक म्हणजे खूप आहेत ना, कारण मग तो महत्वाची जर हे जर तुम्हाला नेहमी एकच बाजू हा डोळ्याच्या भोवती दुखतोय आणि तो डोळा विशिष्ट एकाच वेळेला दुखतोय, लाल होतोय, ते काचबिंदू असू शकतं. अच्छा. हां. कधी-कधी कान जर ठणकून आणि एकाच बाजूला दुखतंय, कानात पस किंवा इन्फेक्शन असू शकतं. ब्रेनचे बरेच आजार आहे. ताप आणि डोकं दुखणं असेल तर मेनिंजायटिस म्हणतो आम्ही किंवा ब्रेन ॲब्सेस, आतमध्ये पस किंवा इन्फेक्शन झालं असू शकतो मेंदूत. तुम्ही पडला, डोकं आपटलं आणि नंतर हळू डोकं दुखणं वाढत चाललं असेल, तर मेंदूत रक्तस्राव झाला असू शकतो, जे हळूहळू साचतंय. आणि जे थंडर क्लॅप म्हटलं, ते सगळे डेंजरसच असतात. ते तर इमिजिएटली डेंजरस अच्छा. आहे. ते म्हणजे कशामुळे होऊ शकतं? ते ब्रेनमध्ये शीर कधी-कधी त्याला बबल येतो आणि ती बस्ट होते. ती अच्छा. थोडीशी बस्ट झाली की एकदम ते डोकं दुखतं हां. आणि त्यावेळेला जर तुम्ही जाऊन इमिजिएटली ते ट्रीटमेंट नाही केलं आणि ते कुठे फुगा आलाय तो बंद नाही केला, तर तो मोठा बस्ट होऊ शकतो आणि कोमामध्ये जाऊ शकतो. सो थंडर क्लॅप हेडेक डेंजरस आहे. ओके. गॉट इट. तर किंवा डोकं दुखलं आणि त्याच्याबरोबर फिट पण आली, हं. काही पण वेगळं एक्स्ट्रा झालं. म्हणजे जे आता जे तुम्ही मायग्रेन संदर्भात सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त जे अनयुज्युअल वाटतंय, की हे मायग्रेन सारखं नाहीये. नाहीये. ते सगळं डेंजरस आहे आणि आपण कन्सिडर करू शकतो. येस. किंवा लेट ऑनसेट. म्हणजे पूर्वी कधीच ज्याला डोकं दुखायचं नाही हां. आणि त्याला अचानक अचानक आता डोकं दुखायला दुखायला, त्याला मायग्रेन नाही म्हणायचं. जरी ते मायग्रेन सारखं दिसत असेल, की डोकं दुखतंय, मळमळ होते, उलटी होते आणि बरं वाटतं. म्हणजे सगळं वयाच्या बाकी 50शी पर्यंत डोकं दुखलं नाही आणि 50 नंतर अचानक डोकं दुखणं मी सुरू तर झालंय. मी तर 45 पण म्हणेन. 45 पण. हो. ओके. परफेक्ट. सर आता आपण प्रायमरी हेडेक समजलं, सेकंडरी हेडेक समजलं. या दोघांमधले नेमके सिम्प्टम्स जाणून घेतले आणि इन डेप्थ मायग्रेन हा कॉन्सेप्ट समजला. आपण शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात आपल्याला थेट ऑडियन्सना सांगायचं आहे, की हे काय आहे नेमकं? डोकेदुखी किती महत्त्वाची आहे आणि तुम्हाला कधी डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कन्क्लुडिंग नोट हे सगळं तुम्हाला सांगायचं. ओके. सो मायग्रेन हा एक प्रकारचा मेंदूचा विकार आहे. हं. मायग्रेनमध्ये
एक लक्षण, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण डोकं दुखणं आहे. पण मायग्रेन बेसिकली जर तुम्ही खूप चालला तर तुमचं पाय दुखतो. तसं जर तुम्ही ब्रेन खूप वापरला किंवा नीट नाही वापरला, तर मेंदू त्याच्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. सो ते एक म्हणजे डोकं दुखणं, काही जणांना डोळ्यासह चमचम, चमचम होणं किंवा लाईट्स हे होणं, कोणाला एक बाजूला मुंग्या येणं, कोणाला जस्ट फटीग वाटणं, ब्रेन कामच करत नाही, मेंटल फॉग म्हणतात, की कॉन्सन्ट्रेशनच करता येत नाही. सो ब्रेन त्याच्या पद्धतीने सांगतंय तुम्हाला, की मला त्रास होतोय, काहीतरी करा. आणि डायजेस्टिव्ह सिस्टमवर पण इफेक्ट होतो. म्हणून तुमचं पोट त्यावेळेला खराब होतं, काही खायची इच्छा होत नाही, मळमळ होते, उलटी होते. सो हे सगळे मायग्रेनचे लक्षण आहेत. मायग्रेन हा माझ्या मते मेंदूचा आणि मनाचा, कारण दोन्ही एकच आहेत, त्याचा आजार आहे. सो तुम्ही तुमचं मन जर रिलॅक्स राहिलं, तुम्ही जर शांत आणि इफ यू आर सुखी असाल, तर मायग्रेन वाढणार नाही किंवा होणार नाही. हं? तर मला एक कळलं. शांत, समाधानी, सुखी हे मी पेशंट सांगतो. क्या बात आहे. मी माझ्यापेक्षा सांगेल की मस्त बिंदास 24 तास राहा. बिंदास मी जरा हे म्हणेन, त्या बिंदासमध्ये थोडं मस्त डेंजरस राहा. येऊ शकतं. मस्त येस. ग्रेट, ग्रेट. सर खूप मजा आली मायग्रेन आणि डोकेदुखी हा विषय पूर्ण समजून घेताना. थँक यू व्हेरी मच सर या पॉडकास्टमध्ये आले. Thank you. आणि हा पॉडकास्ट नक्की ज्यांना ज्यांना डोकं आहे त्या सगळ्यांच्या कामाचं आणि ते सगळे बघतील. थँक यू व्हेरी मच सर. थँक यू. येस.